जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिनसी समास 6वा उत्तम पुरुष निरूपण नाम. श्रीराम समर्थ. नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारीजे. आता सध्या दशक 18वा बहुजिन्सी सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण या दशकातील समास 5वा करंट परीक्षा निरूपण नाम या समासाचे श्रवण केले. आता चालू आठवड्यापासून या दशकातील समास 6वा उत्तम पुरुष निरूपण नाम सुरू झालेला आहे. या समासात समर्थांनी केवळ आध्यात्मिक प्रगतीच नव्हे तर समाजात वावरताना एका उत्तम पुरुषाने आदर्श नेत्याने किंवा व्यक्तीने कसे असावे याचे अतिप्रतिम असे निरूपण केले आहे. विशेषतः हा समास राजकारण आणि विवेक याचा सुवर्ण मध्य साधणारा आहे. या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की अनेक प्रकारची वस्त्रे नाना आभूषणे यांनी माणूस शरीर शृंगारतो. तसेच विवेकाने विचाराने आणि राजकारणाने त्याने आपले अंतरंगी शृंगारले पाहिजे. शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज अंतरी नसता चातुर्यबीज कदापि शोभा न पवे. श्री समर्थ या ओवीत सांगतात की एखाद्याचे शरीर सुंदर सतेज असेल, ते वस्त्रे आभूषणे यांनी सजवलेले असेल, पण त्याच्या अंतरात चातुर्याचा लेशही नसेल तर ते शोभून दिसत नाही. तुंड हे कांड कठोर वचनी अखंड तोले स्वाभिमानी न्यायनीती अंतकरणे घेणार नाही. श्री समर्थ या ओळीत सांगतात की तोंडाळ हेकेखोर कठोर शब्द बोलणारा माणूस अखंड अभिमानाने गर्वाने जणू डोलत असतो. त्याच्या अंतकरणात न्यायनीती यांना प्रवेश नसतो. तरे शीघ्रकोपी सदा कदापि न धरे मर्यादा राजकारण संवादा मिळोचे येणे. श्री समर्थ येथे सांगतात की तरे वाईक सदा शीघ्रकोपी माणूस कुणाचीही मर्यादा ठेवत नाही. राजकारणात तो संवाद जोडूच देत नाही, कुणाशी जुळवूनसुद्धा घेत नाही. ऐसे लौद बेमानी कदापि सत्य नाही वचनी पापी अपस्मार्जनी राक्षस जाणावे. श्री समर्थ म्हणतात की असे दृष्ट बेईमान लोक कधी खरे बोलत नाहीत. असे पापी पिशाच वृत्तीचे दृष्ट म्हणजे भूतलावतील राक्षसच आहेत. समयासारखा समय येना नेम सहसा चलेना नियम धरता राजकारणा अंतर पडे. श्री समर्थ म्हणतात की एखाद्या प्रसंगासारखा दुसरा प्रसंग येत नसतो, म्हणून कधीही एकच नियम लागू पडत नाही. एखाद्या नियमाचा घट्ट धरला तर राजकारणात अंतर पडते. अति सर्वत्र वर्जावे प्रसंग पाहून चालावे हटनिग्रही न पडावे विवेके पुरुषी. समर्थ म्हणतात की म्हणून अतिवर्ज्य मानावे. जसा प्रसंग असेल त्याला अनुसरून योग्य त्याप्रमाणे वागावे. विवेकी पुरुषाने कुठल्याही गोष्टीचा हट्ट धरू नये. बहुताचा करिता हट तेथे येऊन पडेल तट कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. तर समर्थ यावेळीच म्हणतात की एखाद्या गोष्टीविषयी फार हट्ट दुराग्रह धरला तर आपसामध्ये फूट पडते. वेगवेगळे पक्ष निर्माण होतात. त्यातील कोणता तरी एक निर्णायक होणे आवश्यक असते. बरे ईश्वर आहे स्वाभिमानी विशेष तुळजा भवानी परंतु विचार पाहुनी कार्य करणे. श्री समर्थ म्हणतात की एक गोष्ट बरी आहे की ईश्वराची आपल्यावर कृपा आहे.
तो आपला कैवारी आहे. शिवाय तुळजाभवानीची आपल्यावर विशेष कृपा आहे. पण तरीही आपण विचारपूर्वक कार्य करणे आवश्यक आहे. अखंडची सावधाना, भूतकाये करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना आणले पाहिजे. श्री समर्थ इथे सांगतात की जो अखंडच सावधान असतो त्याला विशेष सूचना देण्याची आवश्यकता नसते, परंतु तरी काही गोष्टीची कल्पना करून त्याप्रमाणे वागणे आवश्यक असते. समर्थापाशी बहुतजन, राहिला पाहिजे स्वाभिमान, निश्चळ करून या मन लोक असती. श्री समर्थ इथे सांगतात की सामर्थ्य संपन्न पुरुषाजवळ अनेक लोक गोळा होतात. त्यांचा अभिमान राखला पाहिजे, म्हणजेच न डळमळणाऱ्या निष्ठेने ते बरोबर राहतात. म्लेच्छ दुर्जन उतंड, भूतादिसाचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. श्री समर्थ यावेळी सांगतात की दुर्जन म्लेच्छ उदंड झाले आहेत आणि दीर्घकाळ त्यांनी बंड माजवले आहेत, म्हणून अखंड सावधान राहणे आवश्यक आहे. सकळ करता तो ईश्वरू, तेने केला अंगीकारू, तया पुरुषाचा विचारू विरुळा जाणे. श्री समर्थ म्हणतात की सर्व गोष्टीचा खरा करता ईश्वरच आहे. त्याने ज्याचा अंगीकार केलेला असतो, त्याने ज्याला आपला असे मानलेला असते, त्या पुरुषाची थोरवी क्वचितच एखाद्याला कळते. न्याय नीती विवेक विचार, नाना प्रसंग प्रकार, परीक्षेविने परांतर देणे ईश्वराचे. श्री समर्थ म्हणतात की अशा पुरुषाच्या ठिकाणी न्याय नीती विवेक विचार, नाना प्रकारचे प्रसंगावधान आणि लोकाच्या अंतरंगाची अचूक परीक्षा अशी गुण असतात. ही ईश्वराचीच देणगी असते. महायत्न सावधपणे, समयी धारष्ट धरणे, अद्वैताचे कार्य करणे देणे ईश्वराचे. श्री समर्थ म्हणतात की असा पुरुष सावधपणे महान प्रयत्न करत असतो. कठीण प्रसंगही त्याचे धैर्य टिकून राहते आणि त्याच्या हातून अद्वैत कार्य घडते. हे सर्व ईश्वराच्या कृपेने होत असते. यश कीर्ती प्रताप महिमा, उत्तम गुणाशी नाही सीमा, नाही दुससी उपमा देणे ईश्वराचे. श्री समर्थ म्हणतात की त्याचे यश, त्याची कीर्ती, त्याचा प्रताप आणि महिमा आणि उत्तम गुण यांना सीमाच नसते. त्याला द्यावयास दुसरी उपमा नसते. हे सर्व देणे ईश्वराचे असते. देव ब्रह्मन आचार विचार, कित्येकी जनाचा आधार, सागडे परोपकार देणे ईश्वराचे. श्री समर्थ ते सांगतात की असा पुरुष देव आणि ब्राह्मण यांचा आदर करतो, आचार विचार सांभाळतो, त्याचा कित्येक लोकांना मोठा आधार असतो, त्याच्या हातून सदैव परोपकार घडत असतो. ही सर्व ईश्वराची कृपा होय. इहलोक परलोक पाहणे, अखंड सावधपणे राहणे, भूतजनासे सहाणे देणे ईश्वराचे. श्री समर्थ म्हणतात की इहलोक आणि परलोक दोन्हीचा विचार असा पुरुष करतो, तो अखंडपणे सावध राहतो, अनेक लोकाचे बोलणे वागणे सहन करतो. ही ईश्वराची देणगी होय. दैवाचा कटाक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, भूतजनाशी पाळणे देणे ईश्वराचे. श्री समर्थ म्हणतात की असा पुरुष देवाचा कैवार घेतो, ब्राह्मणाची चिंता वाहतो, अनेक लोकाचे पालनपोषण करतो, कारण तो ईश्वराच्या कृपेस प्राप्त झालेला असतो. धर्मस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार तेने ईश्वराचे. श्री समर्थ म्हणतात की अशी धर्माची स्थापना करणारे पुण्यपुरुष हे ईश्वराचेच अवतार असतात. आतापर्यंत असे अवतार झालेले आहेत आणि सांप्रतीत आहेत आणि पुढे होती राहतील. असे पुरुष उत्पन्न होणे ईश्वराचेच देणे आहे. उत्तम गुणाचा ग्राहिक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्मवासना पुण्यश्लोक देणे ईश्वराचे. श्री समर्थ म्हणतात की जो पुरुष उत्तम गुणाचा चाहता असतो, जो तर्कनिष्ठ आणि कुशागर बुद्धीचा विवेकी असतो, ज्याला धर्माविषयी आवड असून तो पुण्यश्लोक असतो, त्याला त्याच्यावर ईश्वराची पूर्ण कृपा आहे असे समजावे. सकळ गुणांमध्ये सार, तजे विजा विवेके विचार, जेणे पावे जे पहिलं पार, अरत्र परत्रीचा. श्री समर्थ म्हणतात की ज्या विवेकामुळे, विचारपूर्वक आखलेल्या योजनामुळे इहलोक आणि परलोक दोन्हीकडून उत्तम प्रकारे पैलपार होता येते, तो विवेक आणि ते नियोजन जवळ असणे हे सर्व गुणाचे सार आहे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर.